राम राम मंडळी. हे राम राम म्हणायचं कारण आहे, प्रभू श्रीरामाच्या हक्काच्या घरात प्रभू श्रीराम गेले हे एक कारण, आणि दुसरं कारण की आज जो आपला विषय आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जर कोणाशी तुलना करायची झाली तर ती प्रभू श्रीरामाशीच करता येईल. कारण रामाला सहज शक्य होतं की जेव्हा रावणाने सीतेला पळवलं तेव्हा अयोध्येला निरोप पाठवता आला असता, मिथिलेला निरोप पाठवता आला असता की सीतामाईचं हरण झालंय, सैन्य घेऊन या. दोन्ही राज्य आणि त्यांची मित्रमंडळी सैन्य घेऊन आले असते. पण तसं न करता प्रभू श्रीराम लंकेच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि वाटेत जो आला तो म्हणजे वानर, जो नर सुद्धा नाही, ज्याची स्वतःची ओळख नाही, अशा वानरांना त्यांनी आत्मविश्वास दिला की रावण किंवा लंका काही फार मोठी गोष्ट नाही. आणि ते लंका दहन करून परत आले, सीतेला घेऊन परत आले. आणि शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हेच केलं. जो नाहिरे वर्गाचा चेहरा होता, जो प्रस्थापित नव्हता, त्याला विश्वास दिला की तुम्ही लढलात आणि एकत्र झालो तर स्वराज्य उभं राहू शकतं. आणि त्याच्यामधून 350 वर्षानंतर आज आपण स्वराज्याचा राज्याभिषेक 350वा राज्याभिषेक साजरा करतोय. म्हणून मी ती तुलना केली. माझा जो विषय दिला गेलाय आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार, तर त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारताला आज 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. आणि हिंदुस्थानावर झालेलं पहिलं आक्रमण जर कुठला विचार करायचं झालं तर तेही सागरी आक्रमण होतं. रावण श्रीलंकेकडून आला आपल्याकडे, आणि भारताकडे वर झालेलं शेवटचं आक्रमण ते सुद्धा कारगिल नव्हतं तर कसाब होता, म्हणजे ते सुद्धा सागरी आक्रमण होतं. त्यामुळे सागरी सीमांची सुरक्षा किती महत्वाची आहे हे अनादी काळापासून आतापर्यंत तेवढ्याच इंटेन्सिटीने महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडात आपण म्हणायला तर बरंच म्हणतो, मौर्यांचं साम्राज्य एवढं वाढलेलं होतं, किंवा राजा चोलांच्या साम्राज्याबद्दल आपण बोलतो, चोलांच्या नौकादलाबद्दल बोलतो. पण त्या नंतरच्या कालखंडामध्ये आपली परिस्थिती काय होती? एकदेशीय राजसत्ता, अवघ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या राजसत्ता, म्हणजे आजचा पाकिस्तान, आजचा हिंदुस्थान, आजचा बांगलादेश आणि आजचा बर्मा, असा अखंड हिंदुस्थान जरी आपण विचार केला तरी त्या राजसत्तांपैकी एकदेशीय कुठल्याही राजसत्तेला आपला आरमार असावा असं वाटत नव्हतं. त्यावेळेला भारतीय सागरी किनाऱ्यावर किंवा भारतीय उपखंडावर राज्य करायसाठी जो संघर्ष होत होता, त्या संघर्षामध्ये संघर्षरत असणाऱ्या सत्ता कुठल्या? ईस्ट इंडिया कंपनी, तोपर्यंत इंग्लंड सुद्धा नव्हतं. डच ईस्ट इंडिया कंपनी, पोर्तुगीज, फ्रेंच, म्हणजे ह्यापैकी कोणाचाही इथल्या भारतभूमीशी मातृभूमी म्हणून तो संबंध नव्हता, पितृभूमी म्हणूनही संबंध नव्हता. व्यापारासाठी आलेल्या तिकडच्या नाहिरे वर्गातले भटके, कारण जो प्रस्थापित होता तो भारतापर्यंत आलाच नाही. जो व्यापाराच्यासाठी निघालेला दर्यावरती होता, जो नाव कमवायसाठी, पैसा कमवायसाठी निघालेला होता, असा नाहिरे वर्गातला प्रतिनिधी समूह, ॲबिसिनियावरून आलेले सिद्धी, हे आपापसात लढत होते. कशा करता? तर आमचा भारतीय किनाऱ्यावर, आमच्या पाण्यावर सत्ता कोणाची असावी. आणि त्यावेळेला एकदेशीय सत्ता, माझं राज्य किती महसुलाचं असावं, माझा मानपरातप काय असावा, आणि माझ्या सत्तेच्या सीमा मला कुठपर्यंत वाढवता येतील ह्यात मशगूल होत्या किंवा ह्यातच अल्पसंतुष्ट होत्या. आणि त्यावेळेला स्वराज्याची सीमा ही जमिनीवर नाही तर पाण्यावर सुद्धा आहे, आणि आमच्या लगत असलेला भूभाग आमचा, हा विचार करणाऱ्या छत्रपतींच्या भूमीत आपला जन्म झाला, ही आपल्याकरता, माझ्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे. जे 350 वर्षापूर्वी वास्तव होतं तेही आज वास्तव आहे की महाराष्ट्र हा सुद्धा एक सीमावर्ती प्रांत आहे.
कारण महाराष्ट्राची भूभाग संपला की समुद्र भाग सुरू होतो आणि ती आपली सागरी सीमा आहे. पण अंतर्बाह्य विचार जोपर्यंत आपण हा करत नाही, आपण आपल्या सीमांच्या बाबतीत सजग होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी कुठल्या तरी एका दलावर सोडून मोकळे होतो. कारण ती सीमा आमची आहे आणि आम्ही त्याचं रक्षण केलं पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला आतून येत नाही, तोपर्यंत आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीवच होणार नाही. मी जसं आता म्हटलं की आमची शिवाजी महाराज येण्याच्या पूर्वीची काय परिस्थिती, तर इंग्रज, पोर्तुगीज, डच आपापसात लढत होते. अगदी ही परिस्थिती होती की सुरत वरून मोगल बादशहाच्या हॅरमला किंवा त्यांच्या महिलांना मक्केला जायचं असलं तरी पोर्तुगीजांना पैसे द्यायचे, पोर्तुगीजांना लाच द्यायचे की मधल्या सागरी चाच्यांपासून पोर्तुगीजांनी या ताफ्याचं रक्षण करावं. म्हणजे सर्वसत्ताधीश असलेले मोगल ज्यांचं सुरतमध्ये मोठा तळ होता, ते सुद्धा व्यापारी काही नौका वगळता सागरी सत्तेच्या बाबतीत सजग नव्हते असंच म्हणावं लागेल. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आरमाराचा घाट घातलेला आपल्याला दिसतोय. तर हा आरमाराचा घाट कोणाच्या जोरावर घातला, तर एक लुई द वेंटॉफ विएगश आणि त्याचा मुलगा, त्या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडले. मी आपल्याला मागेच सांगितलं की जी नाहिरे वर्गातली मंडळी होती, इथे नाव कमवायसाठी, पैसा कमवायसाठी आलेली होती, अशातले काही छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडले. आणि त्यातले हे विएगश पितापुत्र होते. शिवाजी महाराजांनी 1658-59 दरम्यान कल्याण भिवंडी जिंकून घेतलं आणि कोकणाशी त्यांचा पहिल्यांदा संपर्क आलाय. कोकणाशी संपर्क आल्यावर एक महसुली उत्पन्नाचा मुलूक एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ही आमची सागरी सीमा आणि इथून होणारा व्यापार, इथून होणारं दळणवळण आणि इथून होणारी आक्रमण, याच्याबद्दल प्रत्येकाबद्दल उत्तरदायित्व आमचं आहे, प्रत्येकाबद्दल हक्क आमचा आहे, प्रत्येकाबद्दल जबाबदारी आमची आहे, हे ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज. मगाशी जसं सरांनी सांगितलं की कौटिल्यनी त्याच्या नीतीमध्ये अर्थशास्त्रामध्ये ज्या प्रकारे व्यक्त केलेलं आहे, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रातल्या ज्या सीमा बाबतीतल्या नीती आहेत त्या आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून पुरेपूर उतरवणारं जर कोणी व्यक्तिमत्व असेल, कुठली राजसत्ता असेल, तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची. आणि त्याचमुळे आपल्याला लक्षात येईल की कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर महाराज थांबले नाहीत. या विएगश पितापुत्रांना त्यांनी आपल्या नोकरीत घेतलंय आणि त्यांना सांगितलं की आम्हाला काही उत्तम प्रकारच्या नौका बांधून हव्या. विएगश पितापुत्रांनी तर नौका बांधायला सुरुवात केली, पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तेवढे कामगार नाहीत, तुमच्या हाताखाली काम करायला फारसं कोणी पोर्तुगीज तयार होणार नाही. महाराजांनी त्या पितापुत्रांना सांगितलं, तुम्ही मनुष्यबळाची काळजी करू नका, तुम्ही टेक्निकल सुप्रीमसी तुमच्याकडे आहे, तुमचं टेक्निकल नॉलेज, नो हाऊ आम्हाला द्या, कामगार तर काय आमच्याकडे भरपूर आहे. आणि 300 माणसं महाराजांनी त्यांच्या हाताखाली काम करायसाठी कामगार म्हणून दिले. आता पुढचा खेळ सुरू होतो धर्मपीठाकडून. धर्मपीठाकडचे निरोप कसे असतात, आपल्या देशातल्या आपल्या सर्वसामान्य श्रद्धा आपल्या समाजापुरत्या, आपल्या प्रांतापुरत्या, आपल्या जिल्हा, तालुका, देश, समाज यापुरत्या असतात. त्याचप्रमाणे विएगशला पोर्तुगीजांकडून निरोप आला, पोर्तुगीज धर्मसत्तेकडून निरोप आला आणि तो थेट आला नाही. गोव्याच्या व्हाईसरॉयनी वसईच्या धर्मप्रांताच्या फादरला निरोप पाठवला की हा जो काही उपद्व्याप चालू आहे, कल्याणच्या खाडीमध्ये जे आरमार बांधलं जात आहे, ते आज ना उद्या पोर्तुगीज किंवा इंग्रजांच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो. शिवाजी महाराज जमिनीवर आहेत तोपर्यंत ठीक, ते पाण्यावर उतरणं योग्य होणार नाही. आणि ते आपल्या राजाच्या हितात आणि आपल्या धर्माच्या हितात नसेल तर तुम्ही ह्या पितापुत्रांना रोका. त्यावेळेला वसईच्या धर्मपीठाकडून विएगश पितापुत्रांना निरोप गेलाय की तुम्ही थांबा, हे काम आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे
आणि रातोरात ते बापले तिथून रवाना झाले. त्यांनी त्यांच्या हाताखालचे काही कारागीर होते, पोर्तुगीज कारागीर होते, त्यांनाही तिथून नेलं. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला काम निर्वेदपणे तसंच सुरू राहिलं. कारण महाराजांनी ज्या वेळेला 300 कामगार बरोबर दिलेले होते त्यावेळेला स्वराज्यातले सर्वोत्कृष्ट 300 सुतार तिथे कामगार म्हणून दिलेले होते. त्यांना सांगितलं होतं बोलायचं नाही, फक्त तोंड बंद ठेवा, डोळे उघडे ठेवा. हे काम कशा प्रकारे करतात, त्यांचे ड्रॉइंग कसे असतात, आरेखन कसे असतात, लाकूड जोडलं कसं जातं ते आणि तेवढं शिकून घ्या. आपलं ज्ञान त्यांना दाखवू नका की तुम्ही किती सज्ञान आहात, या विषयातले तज्ञ आहात. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला जेव्हा हे बापले निघून गेले होते, पोर्तुगीज निघून गेलेले होते, काम त्याच गतीने प्रगतीशील राहिलं. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 28 नौका वसुबारसच्या मुहूर्तावर त्या दुर्गाडीच्या खाडीमध्ये उतरल्या. ह्या ज्या 28 नौका उतरल्या होत्या त्या तसं पाहायला गेलं तर पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांच्या मानाने अतिशय प्रिमिटिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचं नौदल होतं. म्हणजे पोर्तुगीजांनी जरी बांधलेलं असलं तरी नौकानयन शास्त्रातले काही जे आडाखे असतात त्याच्याशी सुसंगत असं ते नौदल नव्हतं. कारण पोर्तुगीजांचं जे नौदल होतं किंवा ब्रिटिशांचं जे बोटी आपल्या हिंदुस्थानात यायच्या त्या युरोपवरून निघून अख्खा केप ऑफ गुड होपला वळसा घालून वर मिडल ईस्ट कडे जाऊन हिंदुस्थानकडे येणाऱ्या त्या नौका होत्या. त्यामुळे त्या दूरच्या पल्ल्यासाठीच्या प्रवासासाठीच्या बनलेल्या बोटी असायच्या. लांबच्या पल्ल्याच्या बोटी असल्यामुळे पाण्याची साठवण, लोकांच्या राहण्याची व्यवस्था, जास्त माल वाहतूक क्षमता अशा प्रकारच्या त्या बोटी होत्या. आणि याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी आपलं आरमार बनवताना किंवा या लेखक बंधू पितापुत्रांना सांगून ज्या बोटी बनवायला लावल्या होत्या त्यांच्या रचनेत थोडाफार मूलभूत बदल केलेला होता. ज्या युरोपियन बोटी जड असायच्या त्यांना सेलिंग करायसाठी जास्त डेप्थ लागायची, जास्त ड्राफ्ट लागायचा. त्यामुळे खोल पाण्यामध्ये त्या प्रवास करण्याच्या लायक होत्या, कारण त्यांना आंतरखंडीय प्रवास करायचा असायचा. याच्या विपरीत महाराजांनी बांधून घेतलेल्या ज्या बोटी होत्या त्या शक्यतो संगमेऱ्या म्हणजे संगमेश्वरी बोट, जी उथळ पाण्यात जाऊ शकणारी, ज्याला रुंदी कमी आहे, लांबी जास्त आहे, 1 शेडाच्या किंवा 3 शेडाच्या अशा प्रकारच्या या बोटी महाराजांनी स्वराज्याकरता बांधून घेतल्या. आणि त्याचं एक कारण होतं. या बोटींची बांधणी करताना युरोपियन बोटी जड, त्याची मालवाहतूक क्षमता जास्त, पण त्याला लागणारा ड्राफ्ट जास्त असल्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या उथळ भागामध्ये त्या बोटींचं आवागमन कठीण होतं. ओहोटीच्या वेळेला बंदराला त्या बोटी येत नसत, त्यामुळे त्यांच्या वाहतुकीवर सुद्धा काही लिमिटेशन्स होते. याच्या पलीकडे महाराजांनी जे बांधून घेतलेलं आरमार होतं किंवा ज्या बोटींची निर्मिती केलेली होती त्या बोटी, त्यांची मालवाहतूक क्षमता कमी होती, मात्र त्या हलक्या असल्यामुळे त्यांचा वेग जास्त होता. त्या चपळ बोटी होत्या. ब्रिटिश बोटींवर जिथे 13 पासून 30 पर्यंत तोफा लावता यायच्या, त्याच्या विपरीत मराठ्यांच्या बोटींवर 4 पासून 15 पर्यंतच तोफांची क्षमता होती. म्हणजे तसं पाहिलं तर दुप्पट क्षमतेच्या ब्रिटिश किंवा युरोपियन बोटी होत्या. परंतु अतिशय चपळ बोटी असल्यामुळे जे मॅन पॉवर मॅनेजमेंट आपण म्हणतो, जी बोट वलवायला 100 लोक फक्त वलवायमध्ये 70 किंवा 80 खर्च होतात आणि लढणारे 20 किंवा 30 राहतात. याच्या विपरीत मराठ्यांच्या बोटी 25 ते 30 लोकांकडनं वल्लवल्या जाऊ शकायच्या आणि लढणाऱ्या माणसांचं प्रपोर्शन ते नेहमी जास्त राहायचं. कारण गन पॉवर मराठ्यांच्या बोटींकडे कमी असल्यामुळे 1 to 1 जे मार्किंग करावं लागतं किंवा 1 to 1 बॅटल करावी लागते, त्याच्यासाठी मराठा बोटी सर्वथा उपयुक्त होते. आता ही जी आरमाराची बांधणी महाराजांनी केली ही पूर्णतः इंडिजिनियस होती. त्यामुळे यांचं कुठेतरी टेस्टिंग करायची गरज होती, कुठेतरी समजून घ्यायची गरज होती की या आरमाराची क्षमता काय आहे. कारण नुसतं आरमार असून ते पाण्यावर तरंगून आणि त्यांनी पाण्यावर सफर करून उपयोगाचा नाही, तर पर्पज बिल्ट आरमार असल्यामुळे त्याचा उपयोग किती किंवा त्याची क्षमता काय हे तपासणं थोडंसं आवश्यक होतं. आणि त्याच्यातूनच महाराजांनी आपली पहिली वहिली सागरी मोहीम म्हणजे बसरूरची मोहीम काढलेली दिसते. आता अख्खा कोकण किनारा पार करून तिथले ब्रिटिश, तिथले पोर्तुगीज, तिथला सिद्धी, वाडीकर, सावंत
या सर्वांना बायपास करत, गोवा बायपास करत दक्षिणेला बसरूरवर महाराजांनी धडक मारली. 14 फेब्रुवारी म्हटलं की सगळ्यांना फक्त व्हॅलेंटाईन डे माहिती असतो, म्हणजे निदान कॉलेज क्राऊडला तरी बऱ्यापैकी व्हॅलेंटाईन डे माहिती असतो. पण 14 फेब्रुवारी 1665च्या दिवशी महाराजांनी कर्नाटक मधल्या बसरूरवर आक्रमण केलंय. मराठा आरमारांनी केलेलं हे सर्वात मोठं आक्रमण म्हणता येईल. कारण साधारण 85 बोटींचं नौदल घेऊन हा संपूर्ण प्रवास करून साधारण 4000 सैन्य त्यांच्या लवाजम्यासकट परतीच्या प्रवासाच्या व्यवस्थेसह खाणं आणि शुद्ध पाणी, कारण आजच्यासारखी ती व्यवस्था नाहीये की त्याच्यामध्ये पाण्याचे टँक्स ठेवले आणि कुठेही डिझेल इंजिन असल्यावर रातोरात जाता येतं. तर जेवढी माणसं आहेत त्या प्रमाणात त्यांच्या वापरासाठीच लागणाऱ्या पाण्याची, भोजनाची व्यवस्था ठेवावी लागते. असं हे आरमार बसरूरला गेलं, बसरूरवर हल्ला केला, बसरूर जिंकलं आणि तिथली लूट घेऊन महाराज परत आले. तर हे आपल्याला लक्षात येईल की नुसती नाविक सत्ता असून किंवा नाविक शक्ती बनवून थांबलेले नाहीये, तर त्याचा एक ट्रायल रन, टेस्ट रन जो आपण म्हणतो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात आपल्याला घेतलेला दिसतोय. बरं, महाराजांचं सर्व आयुष्य हे गेलं जमिनीवर. आयुष्याचा बहुतांश कालखंड हा महाराजांचा जमिनीवर दख्खनेत, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेलेला आहे. अशा वेळेला सागरी लढाई करणं, तिच्यावर स्वतः जाणं हा आजच्या भाषेत म्हटलं तर रिस्क फॅक्टर पण होता. किंवा दुसऱ्या पद्धतीने बोलायचं झालं तर आपल्या नौसैनिकांचं, आपल्या सागरी सैनिकांचं मरण बूस्ट करण्याची सुद्धा एक उत्तम संधी महाराजांनी साधलेली दिसते. शत्रूला जसं अंडर एस्टिमेट करू नये तसं ते सरप्राईज टॅक्टिक्स ज्या असतात त्या सुद्धा महाराजांनी या युद्धाच्या वेळेला वापरलेल्या, की शिवाजी महाराज बोट घेऊन स्वतः लढायला येतील ह्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार करणं शक्य नव्हतं, जे महाराजांनी कृतीत उतरवलं. त्यामुळे हे जे धक्का तंत्र आहे त्याचा वापर करून त्यांनी अतिशय उत्कृष्ट लढाई केलेली आपल्याला दिसते. आणि बसरूरवरच्या आक्रमणाच्या वेळेला त्यांनी पुरेपूर बंदोबस्त केला होता. एका वेळेला मी सुरतेवर आक्रमण करणार म्हणता म्हणता उत्तरेतील सुरत दाखवता दक्षिणेतल्या बसरूरवर आक्रमण केलंय. मराठ्यांचं जे नौकाशास्त्र होतं, ज्याला मी म्हटलं प्रिमिटिव्ह पद्धतीच्या किंवा इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, फ्रेंच, डच लोकांच्या म्हणजे युरोपियन लोकांपेक्षा कितीतरी कमी क्षमतेच्या बोटी घेऊन त्यांनी जे आक्रमण केली किंवा जे सागरी किनारे सांभाळले, त्याच्यामध्ये 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, मराठ्यांकडे असलेला किल्ल्यांचा बॅकअप, आणि दुसरी महत्वाची गोष्ट मराठ्यांना माहिती असलेला टरेन, करंट्स. मराठा नेव्ही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं आरमार हे मुख्यत्वे ब्राऊन वॉटर नेव्ही या प्रकारात मोडणार आहे. जे 12 नॉटिकल माईलच्या आत बाहेर प्रवास करू शकणाऱ्या बोटी घ्यायच्या आणि किनारपट्टी लगत येणाऱ्या जहाजांवर किंवा ताफ्यावर आक्रमण करायचं, ही साधारणपणे त्यांची नाविक शैली होती. कोणतंही कितीही प्रचंड आरमार असलं किंवा कोणतंही कितीही प्रचंड मोठं गलबत असलं तरी बंदराला जोपर्यंत ते बोट लागत नाही तोपर्यंत त्या प्रवासाला अर्थ नाही. योग्य ठिकाणच्या बंदरात पोहोचणं हे प्रत्येक बोटीचं गंतव्य असतं आणि ते न झाल्यास त्या प्रवासाला अर्थ राहत नाही. त्यामुळे कुठलंही कितीही मोठं युरोपियन शिप असलं तरी त्याला किनाऱ्यावर येणं आवश्यक आहे. आणि ते किनाऱ्यावर आल्यावर त्याच्या जड वस्तुमानामुळे त्याच्या हालचालीवर मर्यादा येतात. त्यावेळेला स्वराज्याचा आरमार या बोटींवर आक्रमण करायचं. आता मराठ्यांनी आक्रमण करायची किंवा त्या आक्रमणाची सुद्धा एक पद्धत शोधून काढलेली होती. त्या अतिशय हलक्या बोटी असायच्या, त्याच्यावर कमी क्षमतेच्या तोफा असायच्या. साधारण 14 पौंडी 16 पौंडी तोफा असायच्या, जास्तीत जास्त 20 पौंडी तोफा असायच्या आणि त्या नालेवर असायच्या. कुठलीही तोफ फायर केल्यानंतर बॅरल थंड व्हायसाठी जो वेळ जातो तेवढ्या वेळात ती परत फायर करता येत नाही. युरोपियन जहाजांना ब्रॉड साईडला म्हणजे जहाजाच्या लांबीमध्ये 20-20 तोफा असायच्या. त्यामुळे एक बाजूला जर फायर केली, एक रांग फायर केली तर एका वेळेला 20 तोफा धडाडायच्या.
बोट उलटली की परत दुसऱ्या 20 तोफा दळावायच्या. याच्या अपरोक्ष मराठ्यांच्या आरमारात 1 किंवा 2 नालेवरच्या तोफा त्यांनी फायर केले की बॅरल थंड होईपर्यंत वाट पाहणं आवश्यक होतं. अशा वेळेला जी जमिनीवरची गोलाची लढाई म्हणतात ती मराठा आरमारांनी समुद्रावर केलेली आपल्याला आढळते. म्हणजे जी मोठी जहाजं असतील त्या मोठ्या जहाजाच्या पिछाडीवरून हल्ला करायचा, सी आकारामध्ये प्रवास करायचा. एका जहाजाने मराठा नौकेने फायर करायचं, उजवीकडे वळायचं, निघून जायचं, मग दुसऱ्याने यायचं, फायर करायचं, निघून जायचं, तिसऱ्याने यायचं, फायर करायचं. जोपर्यंत 10 गणपतांचं फायरिंग होईल पहिल्याची बॅरल थंड झालेली असते तो परत आलेला असायचा. अशा प्रकारे कमीत कमी साधन सामुग्रीमध्ये मोठ्यातलं मोठं जहाज जायबंदी करायचं आणि एकदा त्याचा वेग मंदावला, जहाजाचं शीड, मोठ्या जहाजाचं शीड किंवा डोलकाठी डॅमेज झाली की त्या जहाजाचा वेग मंदावतो. मग त्यामुळे एकतर ते जहाज एका ठिकाणी उभं राहून त्यांना लढणं भाग असतं, कारण ते जहाज वलवाईसाठी जी मॅनपॉवर लागते ती लढाईमध्ये गुंतलेली असते, किंवा त्याला पळून जायचं असेल तर लढाई सोडून पळून जाणं आवश्यक असतं. तर अशा दुहेरी कैचाड्यात सापडलेलं, कैचीत सापडलेल्या जहाजावर मग अनेक जहाजांनी आक्रमण करायचं छोट्या छोट्या बोटींनी. त्यावरून सैनिकांनी वर चढायचं आणि प्रत्यक्ष हातघाईची लढाई करून ते जहाज ताब्यात घ्यायचं. हा मराठ्यांचा समुद्रावरचा गनिमी कावा म्हणता येईल. या गनिमी काव्याच्या समर्थनार्थ किंवा या गनिमी काव्याच्या पुष्ट्यार्थ तसं सरांनी सकाळी सांगितलं, नरवणे सरांनी जे पुस्तक लिहिलंय फोर्टिफिकेशन ऑफ वेस्टर्न कोस्ट, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अख्ख्या हिंदुस्थानचा जर आपण कोस्ट लाईनचा नकाशा काढला तर आपल्याला लक्षात येईल की वसईपासून वेंगुर्ल्यापर्यंत जो हा स्वराज्याचा भाग म्हणता येईल किंवा महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणता येईल, त्या किनारपट्टीमध्ये किल्ल्यांची घनता किंवा डेन्सिटी सर्वात जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीवर सरासरी 15 मैलावर किल्ला आहे. सरांनी जसं सकाळी सांगितलं की प्रत्येक किल्ला हा दुसऱ्या किल्ल्याच्या प्रभाव क्षेत्राला ओव्हरलॅप करतो, त्यामुळे अनप्रोटेक्टेड एरिया कुठलाच शिल्लक राहत नाही. आणि किनारपट्टीवरून मुंबईतून निघालेलं जहाज गोव्याला जाईपर्यंत किंवा त्रवणकोरला जाईपर्यंत मुंबई बंदरातून बाहेर निघताना खांदेरीच्या नजरेच्या टप्प्यात आलं, खांदेरीच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर जाईपर्यंत ते कुलाब्याच्या नजरेच्या टप्प्यात, तिथून बाहेर निघालं की रेवदंड्याच्या नजरेच्या टप्प्यात, तिथून खाली निघालं की पद्मदुर्गच्या नजरेच्या टप्प्यात. असं कुठलंही जहाज नजरेच्या टप्प्याबाहेर न जाता प्रवास करू शकायचं किंवा रोखलं जाऊ शकायचं. मी 2 टर्म्स वापरले, प्रवास करू शकायचं किंवा रोखलं जाऊ शकायचं. कारण भारताच्या नाविक इतिहासात सर्वप्रथम दस्तक जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल किंवा कौल जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल तर तो मराठा आरमाराने केला. नाही तर पोर्तुगीजांचा कर्टास किंवा ब्रिटिशांचा पास घेतल्याशिवाय भारताच्या किनाऱ्यावर कुठल्याही बोटीला प्रवास नाही करता यायचा. महाराजांनी आणि त्यांच्या आरमारांनी युरोपियनांना वळण लावलं की मराठा आरमाराचं कौल म्हणजे माल वाहतूक करण्याचा परवाना आणि दस्तक म्हणजे आपली मालकी मान्य केल्याचा पास भरल्याशिवाय इथून कुठल्याही प्रकारचं आरमाराचं किंवा व्यापाऱ्याचं जहाज जाऊ शकणार नाही. म्हणजे ही सागरी अधिसत्तेची सूचना होती, सागरी अधिसत्तेची घोषणा होती. हा ट्रॅव्हल पास नसलेलं जहाज घेणं, जप्त करणं, त्याच्यावर दंड लावणं आणि दंड नाही भरला तर बुडवून टाकणं हे मराठ्यांनी सर्रास केल्यामुळे मराठ्यांचा या आरमाराचा पुढचे 100 वर्षापर्यंत पश्चिम किनारपट्टीवर दबदबा राहिला. शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला जो प्रवास होता तो अगदी 1756 सालापर्यंत पुढे सुरू होता. या संपूर्ण कालखंडात जर आपण पाहिलं तर आज प्रकर्षाने जाणवतं. आपण सोशल मीडिया वापरतो, आपण अनेक प्रकारचे शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत, समजण्याचे अनेक पद्धती आहेत, व्याख्यानं असतील, काही असतील, पण मनातून जर काही जात नसेल तर जातीय अभिनिवेश तो बोलून दाखवला जात नाही पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहतो. अशा वेळेला विचार करून पहा, या हॉलपेक्षा कमी लांबीच्या बोटीवर जेव्हा 50 माणसं असतात त्यातली 8-9 वेगळ्या वेगळ्या जातीची लोक असतात
आणि तेवढ्या कमी अंतरामध्ये राहताना त्यांना धक्का पण लागू शकतो, राग पण येऊ शकतो, लोभ पण येऊ शकतो. महिनोन महिने दिवसेंदिवस आपल्या घरादारापासून दूर राहिल्यामुळे होणारे इमोशनल किंवा हार्मोनल चेंजेस असू शकतात. त्या सायकोलॉजिकल चेंजेस मध्ये, त्या परिस्थितीमध्ये ते एकमेकांशी न भांडता त्या 18 पागड जातींना एक कॉमन शत्रू दाखवणं आणि त्याच्या विरुद्ध लढवणं, हा महाराजांचा केवढा मोठा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा प्रकार होता की ज्या वेळेला प्रत्येकाच्या आस्था आणि अस्मित्व अगदी प्रखर असतात. प्रत्येकाला आपल्याबद्दल काहीतरी वाटत असतं. शिवाशिवीला सुद्धा मान्यता असण्याच्या दिवसांमध्ये 18 पागड जातीचे लोक एका ध्येयाप्रती एकनिष्ठ राहतात आणि त्या स्वराज्याचा मी सैनिक आहे, स्वराज्याचं हे आरमार आहे आणि मला ब्रिटिशांविरुद्ध, पोर्तुगीजांविरुद्ध, डच लोकांच्या विरुद्ध किंवा सिद्धीच्या विरुद्ध लढायचंय, ह्या ध्येयाने जेव्हा एकत्र येतं आणि ते लढतं, तेव्हा ते ध्येय देणाऱ्या, ती दीक्षा देणाऱ्याची क्षमता आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे. शिवाजी महाराजांनी ही दीक्षा दिली आणि जी महाराज गेल्यानंतर सुद्धा अनेक पिढ्यांनी ती चालू ठेवली. म्हणून आपण पाहाल की पश्चिम किनारपट्टीवर मराठा असेल, ब्राह्मण असेल, आगरी असेल, कोळी असेल, खारवी असेल, दाती असेल, अनेक प्रकारचे 18 पागड जातीतले लोक त्यांच्या क्षमतांसह या आरमारी युद्धामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात. महाराजांचं नौकानयन शास्त्राच्या बाबतीत किंवा आरमाराच्या बाबतीत एक अजून कटाक्ष होता की हे जेवढे बॅकअप देणारे किल्ले होते, या किल्ल्यांचं प्रत्येकाचं एक स्थापत्य वैशिष्ट्य होतं किंवा एक बांधकामातलं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळे खांदेरी एक वेगळ्या प्रकारे बांधलेला आहे, कुलाबा वेगळ्या प्रकारे बांधलेला आहे, सिंधुदुर्गची बांधणी वेगळी आहे, तर विजयदुर्गची तिहेरी तटबंदी आहे. त्यामुळे कुठलाही शत्रू जरी आला तरी त्या शत्रूंनी एका किल्ल्यावर वापरलेली रणनीती त्याला दुसऱ्या किल्ल्यावर वापरणं शक्य नाहीये. कारण जॉग्राफिकल लोकेशन वेगळं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल वेगळं आहे. म्हणजे ब्लॅक बेसॉल्ट मध्ये बनलेला खांदेरी किंवा कोलाबा, रेड लॅथराइट मध्ये बनलेला विजयदुर्ग, पण त्याच्यावर असलेली तिहेरी तटबंदी, समुद्राच्या पाण्यातली तटबंदी, याच्यामुळे प्रत्येक किल्ल्याचं बलस्थान वेगळं आहे, प्रत्येक किल्ल्याचं मर्मस्थान सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे शत्रूला त्याची ओळखच करता आली नाही. आणि हे जे किल्ले आहेत हे निव्वळ आरमाराला बलस्थान देणारे किल्ले न राहता हे उत्तम महसुली प्रक्रियेचे किल्ले राहिले. त्यामुळे आपण कोकणातला कुठलाही किल्ला बघा, त्याच्याबरोबर एक सॅटेलाइट फोर्ट जोडलेला आहे. खांदेरी बरोबर थळचा किल्ला आहे, अलिबाग बरोबर हिराकोटचा किल्ला आहे. जर आपण सुवर्णदुर्गचा किल्ला बघितला तर त्याच्यावर आजूबाजूला कनकदुर्ग, फतेहदुर्ग, गोवा किल्ला आहे. असे प्रत्येक किल्ल्याला कोणीतरी सॅटेलाइट फोर्ट्स आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही एका किल्ल्यावर जर आक्रमण झालं तर त्याच्या रक्षणासाठी आजूबाजूचे किल्ले आहेत आणि ते सक्षम आहेत. त्याच वेळेला ह्या सगळ्या किल्ल्यांच्या परिसरात जेव्हा रेव्हेन्यू सिस्टीम लावली गेली, ज्युडिशियल सिस्टीम लावली गेली, त्यावेळेला त्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये नौसेनेचा त्रास स्थानिकांना होणार नाही हे पाहिलं गेलं. कारण जसं इंग्लिश मधली म्हण आहे, अ सेलर हॅज अ होम इन एव्हरी फोर्ट, तर नौसैनिकांच्या अनेक चांगल्या वाईट सवयी असतात, खोडी असतात, त्याचा स्थानिक आपल्या प्रजेला, रयतेला त्रास होऊ नये. जसं आज्ञापत्रात म्हटलं त्याप्रमाणे ते नुसतं म्हणून थांबलेलं नाही, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जर आपण पाहाल तर नौसैनिकांनी काहीतरी गडबड केली आहे असा कुठलाही कज्जा आपल्या न्यायासनासमोर आलेला आपल्याला आढळत नाही. म्हणजे लोकांना एक एम द्यायचं, त्या एम साठी त्यांना मोटिवेट करायचं, त्याच्यानंतर त्यांना लढवायचं, लढल्यानंतर जिंकले तर उन्माद येऊ द्यायचा नाही आणि हरले तर खचू द्यायचं नाही. हा एवढा सगळा मल्टीटास्किंग हे फक्त एका राजाने केलेलं दिसतंय आणि ज्याचा जन्मापासून मरेपर्यंत समुद्राशी संबंध नव्हता. म्हणजे त्या व्यक्तीची आपण एबिलिटी समजू शकतो, त्या व्यक्तीचं सामर्थ्य आपण समजू शकतो. या सगळ्या किल्ल्यांच्या व्यतिरिक्त आपण आता उत्तर महाराष्ट्रात आहोत. आता वांग असू द्या का कपाशी असू द्या, जेनेटिकली मॉडिफाईड जीएम ची सगळी संकल्पना आता इथे एकदम सगळ्यांना माझ्यासारख्या कोकणातल्या आलेल्या माणसापेक्षा जास्त चांगल्या रीतीने स्पष्ट असेल. महाराजांनी जेनेटिकली मॉडिफाईड ह्युमन बीइंग्स वापरले
सर मी त्याचं कारण सांगतो आपल्याला. मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई, ठाणा आणि अर्धा रायगड जिल्हा आगरी समाजाकडे सर्वात जास्त जमिनी आहे. आता हा जो आगरी समाज आहे तो म्हणजे मिठागरामध्ये काम करणारा सॉल्ट पॅन वर्कर. हे सगळ्या आगरींचं काम काय तर समुद्राच्या भरतीचं पाणी खाचरांमध्ये घ्यायचं, ते सूर्याच्या प्रकाशात बाष्पीभवनामुळे कोरडं करायचं, त्याचं जे मीठ तयार होतं ते विकायचं. असा हा आगरी समाजाचा व्यवसाय. कुठलीही युरोपियन सत्ता येताना गन पावडरचा उपयोग करायची. त्यांची आर्टिलरी होती ती आपल्यापेक्षा कितीतरी जास्त चांगली होती, त्यांच्या बंदुका कितीतरी चांगल्या होत्या. तर त्यापासून वाचायसाठी त्यांना लांबच्या टप्प्यापर्यंत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना जवळ जाऊन आपल्या मराठ्यांना किंवा स्वराज्याच्या नौदलाला किंवा स्वराज्याच्या आरमाराला आक्रमण करणं, हद्दाईची लढाई करणं आवश्यक होतं. स्वराज्यावर होणारं प्रत्येक आक्रमण हे पश्चिमेकडून व्हायचं, कारण ते पाण्यातून होणारं आक्रमण होतं. मुंबईवरून किंवा गोव्यावरून निघालेली बोट आपल्या कुठल्याही किल्ल्याच्या टप्प्यात येईपर्यंत मध्यान्ह झालेली असायची. तर दुपारच्या वेळेला त्या ग्लेअरमध्ये लढाई करणं हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला शक्य नाही. डोळे दिसतात पाण्याच्या परावर्तनामुळे. अशा वेळेला ही आगरी समाजाची मंडळी, कोळी समाजाची मंडळी, कारण त्यांच्याकरता ते रोजच काम होतं. तर त्यावेळेला ह्या मंडळींचा मार्गिरीचा टप्पा हा मोठा असायचा. म्हणून मी आपल्याला म्हटलं ही जेनेटिकली मॉडिफाईड मंडळी होती. पाण्यामध्ये जर आपण तासभर राहिलो तर आपले हातपाय गुलाबी होतात. जे दिवसाचे 7, 8, 5 तास त्या खाचरामध्ये काम करतील त्यांना समुद्राच्या पाण्याने त्रास होत नाही. तर आपल्या माणसांना ओळखण्याची सर्वोच्च क्षमता हे त्या राजाचं बलस्थान असतं. त्या ओळखीनंतर त्याला ते योग्य काम डेलिगेट करणं आणि त्याच्याकडनं आउटपुट काढून घेणं, आणि हे शिवाजी महाराजांनी उत्तम प्रकारे केलेलं दिसतं. म्हणूनच पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला स्वराज्य नुसतं पसरलेलं दिसत नाही, फोफावलेलं दिसत नाही, तर त्या स्वराज्याच्या पसरण्यातून, फोफावण्यातून एक सुराज्य निर्माण झालेलं दिसतं. आता 15, 20, 25 वर्षापूर्वीपासून टुरिझम किंवा बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम आल्या, पण त्याच्या आधीपर्यंत अख्खा कोकण हा मुंबईवरून येणाऱ्या मनी ऑर्डरवर अवलंबून असायचा. उत्पन्नाची अगदी निवडक साधनं आमच्या हातात होती. पण अशा वेळेला सुद्धा जर एखादा भाग, एखादा प्रांत स्वयंपूर्ण असेल तर तो कोकण होता. हाती असलेल्या संसाधनांचा कमीत कमी वापर करणं, ती राखून ठेवणं, कारण ती स्ट्रॅटेजिकली सुद्धा आवश्यक होतं. कारण दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम असलेला भाग, मूळ भूभागापासून तुटलेला भाग, कारण दख्खन मधून खाली उतरण्याच्या या 3-4 घाट वाटा जर अडवल्या गेल्या तर कोकणातल्या आरमाराला बॅकअप मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. बरं, मराठा आरमारांनी लढलेल्या ज्या मुख्य लढाया आहेत किंवा जो कालखंड ब्रिटिश पोर्तुगीज येण्याचा कालखंड जर धरला तर तो मुख्य कालखंड हा शिवाजी महाराजांच्या नंतरचा कालखंड म्हणता येईल. म्हणजे औरंगजेबाची 27 वर्ष जी खरी महाराष्ट्राकरता धकाधकीची कालखंडाची होती. राजाराम महाराज जिंजीमध्ये होते, ताराराणी होत्या, शाहू महाराज कैदेत होते. अशा वेळेला मराठा आरमारांनी त्याचा सर्वोच्च पराक्रम आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर केलेला आढळून येतोय. त्यामुळे मराठा आरमाराला सेंट्रल पॉवर कडून किंवा पुण्यावरून, साताऱ्यावरून, कोल्हापूरवरून काही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे ते आरमार त्यांच्या महसुली सुभ्यातून जे कमवेल त्याच्यावरच राहणं आवश्यक होतं. म्हणून ते सेल्फ सस्टेनिंग असणं आवश्यक होतं. म्हणून महाराजांनी आणि त्यांच्या नंतरच्या कालखंडात आग्रे मंडळींनी त्या आरमाराची महसुली व्यवस्था लावलेली दिसते. हे जहाजांकडून, व्यापाऱ्यांकडून जे कर घेणं होतं, तो कर म्हणजे फक्त हक्काचा कर नव्हता, तर हे आरमार सुरक्षित ठेवण्यासाठी, हे आरमार टिकवण्यासाठी, हे सैनिक जगवण्यासाठी आवश्यक असलेली ती रेव्हेन्यू सिस्टीम होती, ती साधन संपत्ती होती. आणि शिवाजी महाराजांच्या आरमाराची एकच महत्वाची अजून गोष्ट आपल्याला सांगतो आणि थांबतो की शिवाजी महाराजांचं आरमार पश्चिम किनारपट्टीवर जेव्हापासून फिरून लागलं
पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमाराचा जोपर्यंत दबदबा होता तेव्हापासून झालेले काही बदल, त्यातला एक सर्वात मोठा मूलभूत बदल म्हणजे ॲबिसिनियामधून आलेले सिद्धी किंवा पोर्तुगीज आमच्या पाणवठ्यावर गेलेल्या, आमच्या किनाऱ्यावर असलेल्या कुठल्याही बाई बापडीला उचलून न्यायचे ते बंद झालं. आमच्या तरुणाईला उचलून नेणं, कुठल्या तरी गुलामांच्या बाजारात विकणं आफ्रिकेमध्ये ते बंद झालं. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कशात मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त स्वराज्यातल्या त्या भूभागाला मिळाला. तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जंजिरा संस्थान हिंदुस्थानात विलीन झालं नव्हतं तोपर्यंत कुठलीही मानवी मूल्य जंजिरा संस्थानात सुद्धा नव्हती. ती फक्त आणि फक्त स्वराज्यात मिळाली. तर हा तसं पाहायला गेलं तर पश्चिम किनारपट्टीवरच नाही तर एकूणच हिंदुस्थानावर शिवाजी महाराजांनी केलेला उपकार आहे. आपण सकाळपासून विविध प्रसंगांमधून आपल्या सैन्याची प्रगती, आपल्या राज्याची प्रगती ऐकत आलो. ज्या वेळेला आपण पानिपत लढत होतो त्यावेळेला आपली सागरी सीमा पूर्ण सुरक्षित ठेवली होती आरमारांनी. त्याच्या आधी बऱ्यापैकी स्थित्यंतर झालेली होती. म्हणजे माझा म्हणायचा हेतू असा आहे की आपण उत्तरेकडे जरी कितीही गेलेलो असलो तरी खैबरेमधून येणारी आक्रमणं थांबलेली होती. खरा धोका हा पश्चिमेकडून होता. कारण सुपिरियर गन पॉवर, सुपिरियर आर्मर आणि सुपिरियर इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन आलेले लोक, चांगल्या प्रकारचं तलवारी, चांगल्या प्रकारच्या बंदुका घेऊन आलेले लोक आपल्या अगदी दारात उभे होते. त्यामुळे जोपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर स्वराज्याचा आरमार संचार करत होतो तोपर्यंत ब्रिटिशांचा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा कलकत्त्यातून चालत होता. मराठा आरमार नष्ट झाल्यावर थेट पश्चिम किनारपट्टी उघडी झाली आहे आणि पश्चिम किनारपट्टी उघडी झाल्यानंतर युरोप बरोबर इंग्रजांचा किंवा पोर्तुगीजांचा थेट व्यापार सुरू झालाय. तर तसं पाहायला गेलं तर एक सागरी सीमा पूर्णतः स्वराज्याच्या आरमाराने लावून धरलेली होती. आणि ती स्वराज्याचा आरमार किंवा आरमारातले लोक हे आजपर्यंत अनामच राहिले. कारण होळकरांचं मोठं साम्राज्य झालं, शिंद्यांचं मोठं साम्राज्य झालं. ते जमिनीवर असल्यामुळे वाडाही दिसला, घोडदळही दिसलं आणि त्यांच्या कथाही दिसल्या. पण कोकण पूर्वीपासून डिस्कनेक्ट असल्यामुळे, दुर्गम असल्यामुळे तिथल्या अनेकांचे अनेक पराक्रम, अगदी रुद्राजी धुळपांपर्यंत, महिनाथ भंडारीपासून रुद्राजी धुळपांपर्यंत अनेकांचे पराक्रम ते फक्त कुठल्या तरी इतिहासाच्या बाळामध्ये गुंडाळले गेले. अशा प्रकारचे सेमिनार झाले, अशा प्रकारची चर्चासत्र झाली तर ह्या अनामवीरांना काही उजळणी मिळते, त्यांच्याबद्दलच्या विषयांच्या चर्चा होतात आणि त्या निमित्ताने आपला इतिहास, आपल्या अस्मिता यांची परत एकदा उजळणी होते. त्याच निमित्ताने आपली नाविक परंपरा काय आहे, जशी आपली सागरी, जशी आपली जमिनीवरची लढाऊ परंपरा आहे, आपल्या धार्मिक परंपरा आहे, आपल्या स्थापत्य शास्त्राच्या परंपरा आहे, तशी आपली नाविक सुद्धा परंपरा आपलीच आहे. आणि जेवढे आपली भूसीमा आहे तेवढीच आपली जलसीमा आहे. या बाबतीत जरी थोडस सगळ्यांनी मनावर घेतलं तरी मला वाटतं अशा प्रकारच्या सेमिनार मधून नक्कीच आपण काहीतरी घेतलं असं विचार करायला वाव असेल. मी बोलतो, आता थांबतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.